कामकाजच करू देत नाही. कोण आहे महेंद्र महेंद्रमध्ये ग्रामपंचायत सदस्य त्याच्यावर तक्रार नाही दिली का बघ कामकाज करू देत नाही म्हणून त्याच्यावरती मी FIR दाखल केली आता मग आणि वरिष्ठ कार्यालयात तक्रार दिली आहे की त्याच्यावरती कारवाई करत आणि ग्रामपंचायतला कुठून लावून घेतलं होतं. ग्रामपंचायत ग्रुप लावला होता हा 2 दिवस ग्रामपंचायत बंद होती. उपसरपंच महेंद्रपाटील त्याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला का नाही मी त्यांना पत्रात दिलं ग्रुप लावल्याचा गुन्हा दाखल झाला नाही नाही. PI कोण आहे इकडे पोलीस स्टेशनला होतो ज्यावेळेला लावा त्यांना फोन लावा बागुलला तुम्ही थोडं ताळमेळ असल्यामुळे ग्रामसेवक काम करत नाही आहे आणि एकाने कोणतरी ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य आहे का कोण मातेविरोधात आणि ग्रामपंचायतला ग्रुप लावून घेतल्यावरही आतापर्यंत कोणती त्याच्यावर तक्रार आपल्या डिपार्टमेंटकडून देण्यात आली 2 दिवस ग्रामपंचायतचं कार्यालय बंद केलं ग्रामस्थांना कामं पडतात त्या टायमाला ग्रामपंचायतच्या कार्यालयावर एखादा गुंडगिरी करून जर ग्रुप लावून घेत असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी आपलीच आहे ना प्रशासनाची घेण्याची गरज नाही आहे आणि आपण सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी आहे घाबरण्याची गरज नाही कोणाला काय फरक पडतोय त्याच्यामुळे जनतेने त्यांना परत कौल दिला ना त्यांना विषयाला तरी जनतेने त्यांना परत निवडून दिला जनता त्यांच्या पाठीशी आहे ना अशी एवढे लोक तर कधी बी निपटून टाकतो आपण त्यांना घेऊ एवढं टेन्शन तुम्ही अशा लोकांचं घेता हे आम्हाला वाईट वाटतंय टेन्शन नाही घेत दादा. तुम्ही शिवसेनेचं उपर न ठेवा कांद्यावर काय तुम्हाला जोरी उपोषण काय करणार उद्या BDOकडे CO कडे जाऊ उद्या COची वेळ घेऊ आपण COकडे जाऊ तिथून 2 मिनिटांमध्ये सगळं मार्ग लावू आज संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल नाही झाला तर उद्या ते आहे ना मी आहे आज संध्याकाळपर्यंत मी आता त्याच्या फॉलोमध्ये राहून राजू फॉलोमध्ये इथली सगळी मंडळी फॉलोमध्ये आहे तिथे ग्रामसेवक जो बी आता चार्जवर तो येईल गुन्हा दाखल करेल किंवा BDO AD येऊन गुन्हा दाखल करेल ते फक्त व्हेरीफाय करतील ग्रुप लावला की नाही लावला लागलाय शेवटी व्हेरीफाय करणं त्यांची जबाबदारी आहे म्हणजे आपण पण ग्रुप लावून देईल मी ग्रुप लावून देईल यांचं नाव सांगेल असं चालणार जे आहे ते व्हेरीफाय करू द्या त्यांना तपास करू द्या आणि मग गुन्हा दाखल करतील जे सत्य आहे ते असत्याचं आहे ना करू तुम्हाला फंड्स पण उद्या काय क्लिअर द्यायला लावतो तुम्ही कारण DP 7 तारखेला झाली फंड्स पण आपण गावासाठी वेगळ्या पद्धतीने घेऊ गावाच्या विकासाचे जे म्हणजे प्राथमिक जे तुम्हाला आता वाटता त्याची तुम्ही एक यादी तयार करून आणा प्रस्ताव तयार करा ते लगेच देऊ तुम्हाला गाव तुमच्याबरोबर तेव्हा राहील जेव्हा तुम्ही गावाच्या शेवटच्या माणसाचा विचार कराल तेव्हा पण ते पण करा हे भांडणं तर चालू राहतील राजकीय भांडणं ठीक आहे बोलू द्या लिंबू गोष्टींना काही लोक विशिष्ट पद्धतीत त्यांना टार्गेट करण्यासाठी सरपंचाला टार्गेट करण्यासाठी गावामध्ये जे अडचणी आहे मूलभूत गरजा आहे ज्याच्यामध्ये सर्वसामान्य अफेक्टेड होईल सरपंचाची लढाई लढली पाहिजे पण सरपंचाला टार्गेट करून गावात कचरा उचलला नाही पाहिजे अमुक झालं नाही पाहिजे तर मग नाली काढली नाही गेली पाहिजे पगार यांचं कर्मचाऱ्याचा पगार झाला नाही पाहिजे अशा पद्धतीत काही लोक जर षडयंत्र करत असतील तर ते गावाने लक्षात घेतलं पाहिजे गावाच्या बी लक्षात आलं पाहिजे हा विषय की हा कोण करत आहे तुमच्या लक्षात येत नाही असं तर मागणी येत आहे तुमच्या लक्षामध्ये आता त्यांना जर वाटत तुम्ही गावाला जर वाटत राजीनामा यांचा तर राजीनामा 1 मिनिटात देऊन टाकू यांच्या राजीनामा सॉल्व होत असेल त्याला फक्त ते खीरपाती खायचे असेल तर ठीक आहे आमचं काय म्हणणं नाही आहे पण आज गावाला भेटीस धरणे गावामध्ये एखादी रोगराई निर्माण होईल अशा पद्धती करणे हे त्यांच्याही राजकीय आयुष्यासाठी त्रासदायक आहे जे कोण असं करत असेल त्यांच्यासाठी तेवढं आता आम्ही जुळलो आहे ना उद्या परवामध्ये 1-2 दिवस आम्हाला द्या ते सगळं ओके होईल काहीच अडचणी येणार नाही माझी जबाबदारी आम्ही पूर्ण लक्ष घालू आणि त्यांच्या मागे शिवसेना पूर्ण उभी राहील शिवसेना पूर्ण ताकदीची आहे जसं वरच्यावर येईल काहींना वाटत असेल पंजा लढा तर कधी बी आजा बोलला कधी या काय अडचण नाही शुगर आहे का तुमचा हात डोक्यावर आहे मग काय आता घाबरायचं काय मी तुम्हाला गावाच्या विकासासाठी पूर्णपणे तुमच्या बरोबर आहे कोणतरी एखादा छोटासा माणूस येईल आणि धमको येईल असं काही होणार नाही कायदा आपल्यासोबत आहे तुम्ही कायद्यानं वागणारे लोक त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका मी माझ्या लेटर पॅडवर त्याच्यावर असलेले गुन्हे देतो जे काढतो गुन्हे बाकी बघूया पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटू पुढच्या कॅबिनेट आज संपली माननीय पालकमंत्री बी इथेच आहे उद्या दिवशी त्यांना भेटू आणि आपल्यामध्ये कोण पण असा आडदाड वृत्तीनं वागेल ना तर सोडणार नाही कोण पण असो चिंता नका कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे कायदा जर आता इकडे मोडत असेल तर कायद्यावर पण टोलपा टाकू काही कायदा हाताळणारे लोक पण काहीतरी वेगळा चुकीचं करत असतील तर ते पण लक्षात घेऊ असं काही नाही आहे कायद्याला मी कायदा फॉलो करतो ना तर यांनी कायदा फॉलोअपच केला पाहिजे नाही तर मी कायद्याचा थोडामोडा करतो समोरचा कायदा फॉलोअप करतो चालणार नाही ते कायदा एकाच याच्यात चालला पाहिजे म्हणून आपण तुम्ही कायद्याने चालता समोर चालत नसेल प्रशासनाची मंडळी बघेल नाही ते बघत असेल तर आपण बघू
वरती वरिष्ठ खूप लोक आहे, जी चर्चा करू. ठीक आहे. साहेब, आज काय सांगाल तुमचं उपोषण समाप्त झालं? आज माझा उपोषणाचा दुसरा दिवस होता. सकाळी सहाय्यक गटविकास अधिकारी आले होते. त्यांनी माझ्या मागण्यांबाबत असं ठोस असं मला आश्वासन दिलं नव्हतं, त्यामुळे माझं उपोषण कायम ठेवलं. आमच्या पक्षाचे शिवसेनेचे आमदार माननीय चंद्रकांतजी पाटील दादा हे मला उपोषणस्थळी भेटायला आले आणि त्यांनी त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि ग्रामपंचायतला जे अनधिकृत कुलूप लावलं होतं त्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्याचं त्यांनी मागणी केली आणि त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही लवकरच त्याची शहानिशा करून गुन्हे दाखल करू आणि सरपंचाला जो त्रास होतो आहे त्याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा करून त्यात जे लोक त्रास देत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं लवकरच कारवाई करण्यात येईल असं मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केलेलं आहे आणि गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही तात्काळ कायमस्वरूपी ग्रामसेवक देऊ आणि चंदूभावांनी गावाच्या विकासाची जी काय मदत असेल ती माझ्याकडनं आमच्या पक्षाकडनं तुम्हाला पूर्ण होईल असं आश्वासन दिलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरच तुमच्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ आणि गावाच्या विकासाची चालणार. ठीक आहे.